जे काही डोक्यात विचार घोळत असतील ते बोलून टाका. काहीही असले तरी बोला. बाई, अहिल्या मामी गेल्या आणि त्याच्यानंतर आता लगेचच मोरू मामांच्या लग्नाची घरात चर्चा सुरू झाली. मला कसे तरीच होते आहे. जीव गलबलावा अशीच गोष्ट आहे ही. जणू काही वापरातला जिन्नस संपला म्हणून दुसरा जिन्नस मंडईतून आणावा असेच करतात हे पुरुष बायकांच्या बाबतीत. पहिली बायको गेली की 13व्याचे पाणी सोडून लग्नाचा मुहूर्त धरून दुसरी बायको आणतात घरात. कारण बायकांचा मुळी स्वतःच्या आयुष्यावर अधिकारच नसतो. जनावर असते, पुरुष सांगतील तसे जगायचे. बाई, बाई मला खूप भीती वाटतेय. माझ्या भावनांचा थोडा उद्रेक झाला, पण तुम्ही रडू नका रमाबाई. अजिबात घाबरू नका. तुम्हास तारतम्याविषयी मी जे नेहमी सांगत आले तेच आत्ताही सांगते. मला सांगा रमाबाई, महादेवराव, भांडारकर किंवा माझे पती हे पुरुषच आहेत ना? पण ते कधी वावगे वागले आपल्याशी? नाही. उलट घरातल्यांचा विरोध पत्करून महादेवराव खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभे आहे. आणि हे सारे नवमतवादी अनाथ, विधवा, परित्यक्ता म्हणजे टाकलेल्या स्त्रियांसाठी फार मोठे कार्य करीत आहेत. तेव्हा रमाबाई, पुरुष वाईट आणि स्त्रिया चांगल्या असे सरसकट विधानही नाही करता येणार. अखेर प्रत्येक गोष्ट तारतम्याने तोलून त्याची पारख करावी लागते. आले ना ध्यानात? हो. मला ठाऊक आहे, भोवतालच्या गोष्टी पाहून तुमच्या मनात अनेकदा खळबळ माजते. तुम्ही अनुमान न करता माझ्याशी बोलत चला, म्हणजे मनावरचे दडपण दूर होईल आणि अभ्यासात चांगले लक्ष लागेल. कळले ना? हो, मी आता लगेच अभ्यासात सुरुवात करते. पहिले मी तुम्हाला पटापट पाढे म्हणून दाखवते. गुड. बे एके बे, बे दुणे 4, बे त्रिक 6, बे चोक 8, बे पंचे 10, बे सक 12, बे साती 14.